नमस्कार मित्रांनो. आज धुळवड, रंगाचा दिवस. कोणी गोरं असो वा काळं असो, त्याला जो रंग आपण लावू तो त्या रंगामध्ये न्हाऊन निघतो. पण आज आपण बाहेरचा रंग नाही, तर आतले रंग बदलणार आहोत. जसं आपण एकमेकांवर रंग टाकतो, तसं जीवनही आपल्यावर अनुभवांचे रंग टाकत असतं. कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी अपयशाचे, कधी पैशांच्या तणावाचे. कधी-कधी एखादा अनुभव मनाला इतका चिकटतो, की वाटतं या अनुभवाचा रंग आता कधीच जाणार नाही. हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. पण लक्षात ठेवा, कोणताही रंग कायमचा नसतो. आज आपण एक काम करूयात. आज धुळवडीच्या निमित्ताने आपण एक एनर्जी रिसेट करूयात. डोळे हलकेच मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी अजूनही कोणता जुना रंग धरून ठेवला आहे? भीतीचा, अपयशाचा, आर्थिक ताणाचा की स्वतःवर घेतलेल्या शंकेचा? आता मनात कल्पना करा, हा सगळा रंग हळूहळू पाण्याने धुतला जात आहे आणि हा रंग धुवून निघत असतानाच स्वतःशी ठामपणे म्हणा, मी भूतकाळातील आर्थिक वेदना सोडते किंवा सोडतो. मी पैशांशी नवीन निरोगी नातं सुरू करते किंवा करतो. मी सुरक्षित आहे. मी समर्थ आहे. मी समृद्धीसाठी तयार आहे. मित्रांनो, मॅनिफेस्टेशन म्हणजे जादू. ती आहे तुम्ही कोणता रंग धरून ठेवता आणि कोणता रंग सोडता याची मानसिकता. आणि म्हणूनच आज भीतीचा रंग सोडा, तक्रारीचा रंग सोडा, कमतरतेचा रंग सोडा आणि स्वतःला रंगवा. विश्वासाच्या रंगात, शांततेच्या रंगात, अबंडन्सच्या रंगात. कारण जेव्हा तुम्ही आतून बदलता तेव्हा बाहेरची परिस्थितीही हळूहळू बदलायला लागते. धुळवड म्हणजे फक्त खेळ नाही, ती आहे जुनं धुवून नवं स्वीकारण्याची शक्ती. आजचा संकल्प आपण करूयात, मी माझं आयुष्य नव्या ऊर्जेने रंगवणार आहे. धुळवडीच्या मनापासून शुभेच्छा.